वेलकम टू शिवकन्या किचन. चला तर आज आपण बनवूया बटाट्याची आमटी, म्हणजे डाळ बटाट्याची आमटी आणि त्याचबरोबर कढी बनवणार आहोत. तर रेसिपी एकदम सोपी आहे, परंतु आज आपण बटाट्याच्या सालीचे जे फायदे आहेत ते आपण बघून घेऊयात आता. तर बऱ्याच वेळा काय होतं ना की सर्वच घरामध्ये बटाट्याची साल खाल्ली जात नाही. एखाद ठिकाणी खातात, बऱ्याच ठिकाणी साल ही फेकून दिली जाते. तर तसं करायचं नाही. नेहमी बटाट्याची साल आपल्या आहारामध्ये वापर करायचा. त्याचे खूप फायदे असतात आपल्या शरीरासाठी. तर त्वचेसाठी खूप उपयुक्त असते ही साल. तर त्याची सालेचा जो रस असतो तो चेहऱ्याला लावला तर त्याच्याने चेहरा उजळतो. त्याचबरोबर डोळ्याखालची काळी वर्तुळही कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर पोटॅशियम असतं, त्यामुळे हृदयाच्या आजारावरती रामबाण म्हणूनही वापरली जाते. उष्णता कमी होण्यासही यापासून मदत होते. तर बटाट्याची साल जर पायाला चोळली त्याचा रस, तर उष्णता कमी होते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करतं. फायबर्स असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास मदत होते. तर व्हिटॅमिन B3 असतं, त्यामुळे त्याच्याने कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर ऊर्जित करण्यासही उपयुक्त होतो या बटाट्याच्या सालीचा. तर अशी ही खूप उपयोगी असणारी बटाट्याची साल नेहमी आपल्या आहारामध्ये वापर करावायचा. तर रेसिपी बघून घेऊयात. बटाटे चिरून घेतले, पातेलं गरम करून त्यामध्ये तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये साठवणुकीचा चटणीचा मसाला मी इथं घातलेला आहे. तुमच्याकडे जो चटणीचा मसाला असेल, घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला, इतर मसाले तर तुम्ही ते घालू शकता. त्यानंतर बटाट्याच्या फोडी घातल्या, पाणी घालायचं, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तुरीची डाळ 2 चमचे धुवून घातली आणि भाजून बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि उकळी आली की चमचा पालथा ठेवून शिजण्यासाठी एक बाजूला करून ठेवला. आता आपण कढी करून घेऊया. पातेलं गरम करून घेतलं, त्यामध्ये तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचा. छान परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ आणि हळद घालायची. वरून जे दही आहे त्याचं ताक करून घेतलेलं आहे ते ताक ओतायचं. आणि आम्ही इथं भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घालतो. त्याच्याने कढीला एकसंधपणा येतो आणि चवही खूप छान येते. तुम्ही बेसन पीठही पाण्यामध्ये मिक्स करून घालू शकता. तर इथं मी थोडासा लिंबू पिळलेला आहे, का तर ताक खूप जास्त आंबट नव्हतं, त्यामुळे आंबटपणा थोडासा येण्यासाठी थोडा लिंबू पिळलेला आहे. तर इथं उकळी येते. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि थोडीशी अर्धा छोटा चमचा साखर घातलेली आहे. त्याच्याने चव छान येते. तर उकळी येऊन द्यायची या सर्व मिश्रणाला. उकळी आली की पटकन गॅस बंद करून द्यायचा. खूप जास्त वेळ या कढीला उकळी येऊन देत राहायचं नाही, नाहीतर ही फाटण्याची शक्यता असते. तर तयार आहे आपली ही कढी आणि इकडं आपली बटाट्याची आमटी ही व्यवस्थित शिजत आलेली आहे. तर बटाट्याची आमटी शिजली आहे कशी ठरवायची, तर डाळ शिजली की आमटी शिजली असं ठरवायचं. तर तयार आहे जेवण. ताट वाढून घेऊया. चपाती, कढी, बटाट्याची आमटी, भात. थँक्यू फॉर वॉचिंग.